रात्री फोन आला आणि सकाळी थेट तलावात मृतदेह सापडला। भंडारा जिल्ह्याचं साकोली शहर एका थरारक मर्डर मिस्ट्रीने हादरून गेलंय। साकोली शहरालगत असलेल्या गडकुंभली परिसरातील तलावात एका 30 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। निखिल राजकुमार कांबळे असं या मृत तरुणाचं नाव असून तो सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी होता। तलावाच्या काठावर निखिलची 2 व्हीलर गाडी, बॅग आणि इतर साहित्य पोलिसांना मिळून आलंय। निखिलच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचा दावा करत प्रेमसंबंधातून त्याचा खून करून मृतदेह तलावात फेकल्याचा गंभीर आरोप आता कुटुंबियांनी केलाय। 21 मेच्या रात्री निखिल आपल्या गावी पाण्याची कॅन आणण्यासाठी गेला होता। रात्री 8 वाजेच्या सुमारास तो शेवटचा फोनवर बोलला, पण अचानक कॉल कट झाला आणि त्यानंतर त्याचा संपर्क तुटला, अशी माहिती निखिलच्या वडिलांनी दिली आहे। त्या रात्री निखिल सोबत आणखी एक व्यक्ती होती असा संशयही व्यक्त केला जातोय। दरम्यान निखिलचे कोसमतोंडी गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते आणि याच वादातून त्याचा घातपात करण्यात आला असावा असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। सकाळी काही मुलं तलावाजवळ क्रिकेट खेळण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला। साकोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। हा घातपात आहे की नियोजित खून आहे की अपघाती मृत्यू, या सर्व प्रश्नांची उत्तर आता साकोली पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत। संपूर्ण तालुक्याचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागलंय। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।